हे बघा आपल्या त्रिकोणमिती प्रकरणामधलं महत्त्वाचं गणित आहे, संकीर्णामधलं 9वं गणित आहे की अग्निशामक दलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70 अंश मापाच्या कोनातून उचलता येते. अग्निशामक दलाचं वाहन म्हणजे जी अग्निशामक दलाची जी काही बस असते, जी गाडी असते, तिच्यावर एक शिडी असते. ओके, ती शिडी जास्तीत जास्त 70 अंश मापाच्या कोनातून उचलता येते. आता याच्यामध्ये त्यावेळी तिची अधिकतम लांबी 20 मीटर आहे. त्या शिडीची लांबी किती आहे? 20 मीटर आहे. शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मीटर उंचीवर आहे, तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचीवरती आपल्याला नेता येईल. आणि तर साइन 20 ची जी किंमत आहे ती 0.94 दिलेली आहे. साइन 70 ची जी किंमत आहे इथे लिहितो मी, साइन 70 अंशची जी किंमत आहे ती दिलेली आहे 0.94 दिले सरासरी. तर यामध्ये आता आकृती काढणं गरजेचं आहे. आता ती गाडी जी अग्निशामक दलाची ती जमिनीवर उभी आहे. समजा ही आपली जमीन. इथं सगळ्यात पहिला मुद्दा असा दिलाय की शिडीची अधिकतम लांबी 20 आहे आणि शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मीटर उंचीवरती जातो. आता वाहन जे आहे, समजा आपल्याकडे हे वाहन आहे, आपल्याला काय आकृती काढताना आपण वाहन समजा असं वाहन आहे. ओके, ही गाडी आहे. तर या वाहन ही गाडी आहे समजा आपली टेम्पो. ओके, असं लक्षात घ्या. आता शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मीटर, समजा हे 2 मीटर ही उंची आहे. ठीक आहे. आणि ही समजा एक बिल्डिंग आहे जिथं आग लागली असं उदाहरण बघा. सध्या आता कुठेच आग लागली नाही तरी पण ही क्षितिज समांतर पातळी. ओके, हे अंतर समजा इथं ए आणि इथं बी, हे अंतर पण किती असणार आहे? 2 मीटर असणार आहे. बरोबर. इथं नाव द्या पी. आता इथं शिडी आहे. काय सांगितलंय? अग्निशामक दलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70 मापाचा कोन करते. आता ही शिडी जी आहे ही आपण अशी इथं या टोकापर्यंत पोहोचते. समजा ती या टोकापर्यंत पोहोचते जेव्हा 70 अंश मापाचा कोन आणि पूर्ण शिडी घेतो. ही 20 मीटरची शिडी आहे ना, ही 20 मीटरची शिडी इथपर्यंत पोहोचते, पी पर्यंत पोहोचते. आणि हा जो कोन आहे 70 अंश. तर आता आपल्याला काय करायचंय? शिडीचे जे दुसरे टोक आहे ते वरचे, ते जमिनीपासून किती अंतरावर, म्हणजे जमिनीपासून म्हणजे बी पासून किती अंतरावर आहे काढायचं. बरोबर ना. त्याच्यासाठी AB 2 मीटर आहे. आता आपल्याला PA काढायचं, AP काढायचं. मग AP काढण्यासाठी आपण काय करू? त्रिकोण PA आणि या बिंदूला नाव देऊ M चा विचार करू. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला PM दिलाय म्हणजे कर्ण दिलेला आहे आणि PA म्हणजे समोरची बाजू काढायची. ओके, इथं अगोदर आपण लिहायचं की बाबा PM बरोबर शिडीची लांबी, ओके. आता आपल्याला इथे थीटा बरोबर किती दिलाय? 70 अंश दिलाय. ओके, AB बरोबर आपल्याकडे किती? 2 मीटर आहे. यस. आता आपण काय करूया? या त्रिकोणामध्ये जर विचार केला PAM मध्ये, हा जो थीटा जो कोन आहे त्याच्या समोरची बाजू आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला काढायचंय काय? हा कर्ण आपल्याला काढायचा आहे. समोरची बाजू दिली आणि कर्ण काढायचा. म्हणजे असं सूत्र शोधायचं की ज्याच्यामध्ये समोरची बाजू आणि कर्ण येतं. ते सूत्र कुठलं? साइन थीटाचं. मग इथं आपण साइन थीटाचं सूत्र वापरणार. साइन थीटा बरोबर काय? समोरची बाजू भागिले कर्ण. आता साइन थीटा किती आहे? 70 आहे. मग इथं लिहायचं साइन 70 अंश बरोबर समोरची बाजू कोण आहे? PA आहे म्हणजे AP आहे आणि भागिले कर्ण कोण आहे? PM. आता साइन 70 ची किंमत किती? 0.94 दिले. बरोबर AP चे PM किती आपल्याकडे? 20 मीटर आहे. भागिले 20 भागिले इकडे आले गुणिले 0.94 गुणिले 20 बरोबर AP. मग AP बरोबर 0.94 चे डबल किती झाले? 9 दुनी 18.8 झाले. बरोबर. 18.8 मीटर. या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला AP बरोबर किती मिळेल? 18.8. आता AP 18.8 मिळालं. आपल्याला काय करायचंय? जमिनीपासून ते शिडीचं टोक कुठल्या ठिकाणापर्यंत किती अंतरावर पोहोचेल. मग ते काढण्यासाठी आपल्याला PB काढायचं ना. PB बरोबर काय? AP अधिक AB. बरोबर ना. AP अधिक AB म्हणजे PB अधिक AB. AP किती आहे? 18.8 आणि AB किती आहे? 2 मीटर. बरोबर ना. ही 18.8 आली आणि ही
2 मीटर. 18 आणि 2 किती? 20.8 मीटर किंवा 20.80 मीटर. म्हणजे शिडीचं जे दुसरं टोक आहे ते किती अंतरावर जाणार आहे? जमिनीपासून 20.80 मीटर अंतरावर ते जाईल. ओके.